आमचा नाभिक बांधव असेल, धोबी बांधव असेल, त्याला एससी मधलं आरक्षण मिळावं। लक्षाला आमचा इशारा आहे की आमच्या नादी लागायचं नाही। 2 जिल्ह्यामध्ये टुरुक टुरुक एका समाजाच्या बळावरती फिरला म्हणजे काय देशाचा राष्ट्राचा नेता झाला का तू? किच्या बिळात हात घालतोस, अंगावर येतोस, अंगावर आला तर शिंगाव घेऊ आणि बिळात हात घातलास तर हात उकडून टाकू। लक्ष्मण हाके यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केलं। आता या विधानाने लक्ष्मण हाकेवर टीकेची झोड उठलेली आहे। कारण हाके म्हणाले की नावी आणि धोबी समाजाला एससीतून आरक्षण द्या असं हाके म्हणाले। मात्र या वक्तव्यावर दीपक केदार यांनी हाकेला चांगलंच जोडपलं। तू सांभाळून राहा, चुकीच्या बिळात हात नको घालू। एससी समाजाच्या आरक्षणाकडे वाकड्या नजरेने बघशील तर डोळे काढू। 4 जण घेऊन जिल्ह्यात फिरला म्हणजे तू राष्ट्राचा नेता झाला का? आमच्या नादाला लागू नको, ही सिद्धनाथ महाराजांची औलाद आहे असं म्हणत हाकेला तुफान धुतलं। नाभिक आणि धोबी समाजाला एससी मधून आरक्षण द्या म्हणणाऱ्या लक्षाला आमचा इशारा आहे की आमच्या नादी लागायचं नाही। महाराष्ट्रामध्ये जर एससी आरक्षणाच्या दिशेने कुणी वाकड्या नजरेने बघितलं तर याद राख, तुझी नौटंकी बस झाली आता। आणि एससी आरक्षणाकडे जर वाकड्या नजरेने बघितलंस तर डोळे सुद्धा काढू, लक्षात ठेव। सिद्धनाथ महाराजची औलाद आहे, गळ्यात मडका आणि पाठीला झाडू भोगलेली औलाद आहे। मूळ आरक्षण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एससी एसटीला दिलं। 1978-1994 पासून या महाराष्ट्रामध्ये आरक्षणाचं भांडण सुरू आहे। त्यात कुठेही मागणी नव्हती। नव्या मागणीला जन्म घालतो, नवा पायंडा पाडतो, दंगल होत नाही म्हणून एससीला इन्व्हॉल्व करतो, कुणाची सुपारी घेऊन आणि कुणाची तळी उचलून हे भाषण करायला लागलाय। मीडिया ट्रायल करतो, शिवराळ भाषा वापरतो, गावंढळ गप्पा करतो। अरे 4 भुरटे टकुचे घेऊन फिरला म्हणजे तू काय मोठा विद्वान गेला का लागून? कदापि खपून घेणार नाही। लक्ष आमच्या अंगावरती येण्याचा प्रयत्न करू नको। ओबीसीला समजलंय ओबीसीच्या आरक्षणाला धोका नाही, पितळ उघड पडतंय, दंगली होत नाहीत, सामाजिक सलोखा बिघडत नाही म्हणून आता एससीला इन्व्हॉल्व करताय। राज्य सरकारला, मुख्यमंत्र्यांना माझी मागणी आहे, मुख्यमंत्री साहेब, गृहमंत्री साहेब, हे योग्य नाही, याला रोका। याला तुम्ही पोलीस संरक्षण दिलंय म्हणून याची जीप चुरू चुरू चालायला लागली। हे पोलीस संरक्षणात बसून काही बराळायला लागलाय। अॅट्रॉसिटी ऍक्ट अंतर्गत ह्याच्यावर कारवाई करा। एससीच्या आरक्षणाला डिवचण्याचा प्रयत्न करतो। कदापि आम्ही खपून घेणार नाहीत। याचा बोलवता धनी हा नागपूरचा आहे। एससीच्या नेत्यांना मी आवाहन करतो, याचा पाठिंबा काढून घ्या। की या व्हिडिओवर तुमचं मत आपल्या कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका। आणि असेच नवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या मराठी एल्गार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।